अच्छा लॉर्ड्समधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना वॉर ऑफ टायटन्स बिग बॅटल ऑफ द आफ्टरनून सेशन जय जोटिंग देवरून विपक्ष आई गावदेवी वालचिंद अशी लढत तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. अनेक टाळ्यांच्या गजरानं आता मात्र पाहू शकाल सलामी वीर आता मात्र मैदानाकडे वाटचाल करतायत. गुणेश पाटील ALPL स्पर्धा जी आपण पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गुणेश पाटीलने चांगला परफॉर्मन्स केला. त्याच्यानंतर आपण पावसाळी रबर बॉलवरती स्पर्धा या विभागामध्ये अनेक कव्हर केल्या. त्या पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र गुणेश पाटीलची बॅट अगदी चमकली होती. आणि आता मात्र चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहूया त्याच्या सोबतीला पाहू शकाल मोनिश आलाय. आणि पिसे संघाचा विचार केला तर मात्र गोलंदाजीसाठी आता मात्र या ठिकाणी जय शिलार च्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय उर्फ जय. चला ज्यावेळी पहिला चेंडू डिलिव्हर होणार त्यानंतर मात्र या आमच्या कॉम्बॉक्समध्ये टायमर ऑन असेल याची आपण नोंद घ्यावी. राट्या राऊंड द विकेट मात्र या ठिकाणी जयेश षटकाला सुरुवात करतोय. हो पहिला चेंडू फ्लिक केला फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली चाललाय परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर हा झेल आणि दुहेरीचा प्रयत्न पाहू शकाल. तिथे सुद्धा संधी होती आणि ती संधी सुद्धा मात्र पीसीए संघाने गमावली की ही चूक आता मात्र या संघाला महागात पडेल का येणारा काळ मात्र सांगून जाईल पवनपुत्र पीसीए संघाला. एका चेंडूवरती 2 जीवनदान आपण म्हणू शकतो गुणेश पाटीलला कारण फटका हवेत केला. त्याच्यानंतर पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न केला तिथे मात्र त्याला जीवनदान मिळाला. त्याच्यानंतर रिकव्हर लगेच चेंडू पाहिला आणि फेकी सुद्धा चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर जो विकेट किपर आहे त्याच्या हातामध्ये चेंडू मात्र परफेक्टली त्याला कलेक्शन करता आलं नाहीये. 2 धावांना मात्र सुरुवात केली आपल्या डावाला आपल्या इनिंगला गुणेश पाटील. अनेक वर्षापासून आपण पाहतोय त्याच रिधमनं मात्र फलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करत असतो. फुल टॉस नो लुक शॉट टायमिंग प्रॉपर आहे परंतु फटका हवेत खेळला आणि अखेर स्क्वेअर लेगकडे मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. जबरदस्त झेल आदित्य होता त्या ठिकाणी अप्रतिम कॅच तिथे मात्र पाहायला मिळाली आणि अखेर फक्त 2च चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टिकवू शकला गुणेश पाटील आणि निराश पावलं आता मात्र माघारी परततोय. स्क्वेअरकडे आदित्यला आपण पाहिलं आणि अगदी आपल्या डाव्या बाजूला जात असताना मात्र खूप त्याने अंतर कापला त्या ठिकाणी आणि चेंडूवरती अगदी घारी प्रमाणात नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हातांची ओंझल त्याने बाहेर काढली. 2 धावांचं योगदान दिलं गुणेश पाटील आणि या संघाची धावसंख्या सुद्धा आपण पाहू शकाल 2च आहे. एक गडी बाद न्यू बॅटर मिस्टर जयेश काकडे आलाय आणि स्वतः संघनायक आहे. संघनायकाच्या भूमिकेमध्ये त्याला आपण या स्पर्धेमध्ये पाहतो आणि मात्र संघनायकाप्रमाणे त्याला आज खेळ साकारावा लागेल कारण जेव्हा जेव्हा गुणेश पाटील स्वस्तात बाद होतोय तेव्हा तेव्हा मात्र ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघ थोडासा दडपणामध्ये येत असतो परंतु आज ते सर्व बाजूला ठेवून आता मात्र जयेशला एक कॅप्टन नॉक इनिंग इथे मात्र साकारावे लागेल. हो पाहू शकाल फक्त चिप करण्याचा प्रयत्न होता. बॉलर पास ड्राईव्ह आय थिंक मिडॉलला बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटमध्ये हवी तशी संपर्क झाला नाही. बॅटची कडा जरूर होती परंतु चेंडू अगदी विकेट किपरच्या पाठीमागे निघून गेला. पहिली धाव जयेशच्या बॅटमधून निघाली. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत आपण विचार केला तर जयेशनं चांगली कामगिरी केलेली आहे. एक सफलता सुद्धा त्याच्या नावावरती आपण पाहिली. मोठी विकेट त्याने प्राप्त करून दिली आपल्या टीमला आणि प्रत्येक बॅटरच्या विरोधात आता मात्र वेगवेगळी फिल्डिंग प्लेसमेंट आपण पाहतोय. मोनिश आहे अगदी यंग आहे यंगस्टर आहे. अगोदर मात्र पाहिले तर अगदी कव्हरच्या डोक्यावरून त्याचा खेळण्याचा मनसुबे होते परंतु चेंडू अगदी लॉंग ऑनवरती आलाय. 1 धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. 4 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळतात. संत आणि साबत सुरुवात ग्रीष्मा 11 आमनेबाडा संघाची आपण पाहतोय. माजी सरपंच संतुजी काकडे
संघाचे पुरस्कार ते दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कैलाजी पाटील श्रीनिवास पाटील हे नेहमीच पवनपुत्र पिसे संघाला प्रोत्साहन देत असतात. लॉंग ऑफ आहे म्हणजे ज्या अनुषंगाने गोलंदाजी आपण पाहतो त्या अनुषंगाने फिल्डिंग सजवलेलं आहे. कारण पाहिलं तर मोनिशसाठी लॉंग ऑफ नव्हता, लॉंग ऑन होता आणि जसा आय थिंक जयेश स्ट्रायकिंग एनला गेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफला पाहायला मिळाला. म्हणजे जे बॅटर सध्या आपण पाहतो त्यांचा पूर्णपणे जयेश शिलानं अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासपूर्वक आता मात्र त्या ठिकाणी चेंडूची हाताळणी करतोय. सिंगल डबलवरती सध्या भर टाकतायत दोन्ही फलंदाज. रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय परंतु बॉलर पास ड्राईव्ह स्वतः जयेश चेंडूला मात्र त्या ठिकाणी सेव्ह करतोय आणि पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर इकॉनॉमिकल षटक राहिलं. फक्त 5 धावा जयेशने खर्च केला आणि एक महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. 12:31 या इनिंगला सुरुवात झाली आणि एका षटकासाठी 5 मिनिटं परफेक्टली आपण घेतलेले आहेत. चला 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहे त्याचं आपण भान ठेवायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो मिस्टर भावेश शेलार. कारण पवनपुत्र पिसे संघाचा आपण जर विचार केला तर शेलार ब्रदर्स पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर आपण गावदेव विहाणा स्पोर्ट पिसे संघाचा विचार केला तर पाटील ब्रदर्स जास्तीत जास्त त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नवत सुरुवात पवनपुत्र पिसे संघाची आपल्याला पाहायला मिळाली. नॉन पॉवर प्लेच्या खेळामध्ये आता मात्र आपल्याला भावेश शेलारच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाजांना आता मात्र रणनीतीमध्ये सुद्धा बदल करावा लागेल. धावांचा वेग तुम्हाला वाढवावा लागेल आणि त्याच वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये पाहू शकाल बॅटची कडा लागली. जयेश सुद्धा मात्र पाहिलं तर या इनिंगमध्ये थोडासा सास पडतोय कारण आतापर्यंत एकही चेंडू त्याने परफेक्ट मिडल केला नाहीये. 3 चेंडू त्याने फेस केले आतापर्यंत. 3 धावा त्याच्या बॅटमधून निघाला. सिंगल प्रत्येक चेंडूवरती तो घेतोय आणि मात्र मोनिशला तो कानमंत्र देतोय. येणारा भविष्य आमनेपाडा गावाचा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. मोनिश चांगल्या प्रकारे कामगिरी करतो. पावलाचा वापर केला. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू चाललाय हवाई सफर करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला सिक्सर आमनेपाडा संघासाठी. फटका तिथे मात्र पाहायला मिळाला आणि आय थिंक असं वाटतं की मोनिश पाटीलचा फॅन आला की काय मैदानाच्या आतमध्ये सेल्फी घेण्यासाठी. हो हे दृश्य आपण नेहमीच पाहत असतो परंतु या ठिकाणी हे पिसेकर आहेत कारण अगदी गावाशेजारी क्रीडांगण आहे त्यामुळे आता मात्र छोटी छोटी मुले सुद्धा आता मात्र आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. आणि या षटकाराच्या साईडने पाहू शकाल डबल फिगर आपल्याला मात्र पाहायला मिळाली. डबल 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. याच फटक्याची नितांत गरज. हो पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. परफेक्टली वाईट यॉर्कर म्हटला तरी वावगं ठरणार नाहीये कारण भावेशला माहिती की आता मात्र मोनिश आक्रमणाला सुरुवात करेल कारण त्याच्या विरोधात आपण पहिल्या चेंडूवरती षटकार पाहिला. त्याच्यानंतर आपण विचार केला तर पुन्हा तोच फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि अखेर डॉट चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. पुन्हा फटका हवेत केला. जयेश शेलार अगदी लॉंग ऑन वरती आहे. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. लो झेल होता शेवटच्या षटकाला मात्र झेल ड्रॉप आणि मोनिशला मात्र जीवनदान. 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या लईमध्ये आता मात्र आपल्याला मोनिश पाहायला मिळते. हो खेचून मारलाय परंतु चेंडू हवेत गेला भरपूर वेळ आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदित्य कुठल्या प्रकारे चूक करत हा दुसरा झेल त्याने या इनिंग मध्ये पकडलाय आणि दुसरा धक्का लागला टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाला. पहिला विकेट्स आपण जर पाहिल्या तर दोन्ही आकड्यावरती पाहायला आपल्याला. त्याच्यानंतर 12 धावांची आपल्याला मोनिश आणि जयेश मध्ये पार्टनरशिप पाहायला मिळाली परंतु 14 धावसंख्येवरती दुसरा धक्का इथे मात्र पाहायला मिळाला आणि मोनिश आता मात्र बाद झाल्यानंतर न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे.
चला न्यू बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील सर, मॅन फ्रॉम भोपर, आणि मनीष पाटील सध्या या स्पर्धेला सुद्धा ते एन्जॉय करतायत. दोघांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर पाहू शकाल या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती आला मिस्टर तेजेश. मनीष बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला. 9 धावांचा आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं. 6 चेंडूचा त्याने मात्र सामना केला आणि तेजेशने आलेला फटका हवेत खेळलाय. पुन्हा जयेश चेंडू खाली चाललाय. अनुमान चुकीचा, जजमेंट चुकीचा. चेंडू चालला अगदी सीमेरेषे लगत. जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतायत तोपर्यंत मात्र 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्यांदा जयकडे आला, परंतु थोडंसं त्याची जे जजमेंट आहे ते मात्र चुकीची पाहायला मिळाली आणि अखेर 2 षटकांचा केली ते मात्र संपूर्ण होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या आपण जर विचार केला तर मात्र हा षटक आमनेपाडा संघासाठी आपण चांगला म्हणू शकतोय, कारण या ओव्हरमध्ये आय थिंक 1 विकेट त्याने जरूर गमावलाय, परंतु 11 धाबा सुद्धा मात्र या ठिकाणी जोडण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. कस्किंग रन रेट तुम्हाला इथे मात्र वाढवावं लागेल. स्ट्राईक रेट तुम्हाला मात्र इथे वाढवावं लागेल. त्याला वेळेला महत्त्व द्या प्लीज, विनंती करतोय बीसी संघाला, कारण आतापर्यंत आपण विचार केला तर 2 षटकांसाठी आपण जर या ठिकाणी पाहिलं तर 10 मिनिटं तुम्ही परफेक्टली घेतलेली आहेत, तर तुम्हाला हा षटक 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि तो आमचा मुख्य प्रवेशद्वार आहे. प्लीज मी विनंती करतोय की आपण तिथे मुलीच कोणी गाडी पार्क करू नका, कारण आज सुपर संडे आहे, शेवटचा दिवस स्पर्धेचा आहे आणि आता मात्र येणाऱ्या पाहुण्यांची आता मात्र वेळ झालेली आहे, तर प्लीज तिथे मात्र कुठलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्या. हो, शॉट अँड पुल खेचून मारलाय. आकाशाला गवस्ती घालणारा स्ट्रोक. पुन्हा आदित्य शेलार चेंडू खाली. तिसरा झेल पकडतोय आणि फलंदाज झालाय कॅप्टन जयेश काकडे. आई तुझ्या कोंबड्याने दिली या बाग, दादाची भक्तांची लागली राग. सोबतीला पाहू शकाल तेजेश आहे ज्यांनी 1 चेंडू फेस केला आतापर्यंत, परंतु नरेशकडनं मात्र चांगली सुरुवात. हो, जबरदस्त क्लासिकल ड्राईव्ह बाय संकेत. हो, हा शॉट केला अगदी एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू मात्र लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या सर्वांना मंत्रमुग्ध करणारा शॉट इथे मात्र संकेत पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिला चेंडू त्याने फेस केला आणि खास तो मिडलिंग पाहिला आपण. नरेश शेलारनं मात्र पाहिला तर विकेटनं सुरुवात केली होती, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र लगेच त्याचा प्रत्युत्तर आपल्याला षटकारानं पाहायला मिळाला. चला, यानंतर अजून एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येईल. वालचिन संघाचा संघनायक आणि अजय झोटिंग देवरुंग संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी या पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी तब्बल 40 संघांना या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली. पहिले 3 दिवस आपण 3 संघांना या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिले आणि आज सुद्धा 10 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चॅम्पियन ट्रॉफी सध्या आपण पाहतो आणि आता मात्र या ठिकाणी ज्या वैयक्तिक टुर्नामेंट्स आहेत त्यांना सुद्धा आता मात्र या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि पहिली स्पर्धा असेल संजय स्मृती चषक 2025. 20व्या पर्वामध्ये ती तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. अतिशय सुंदर त्या स्पर्धेचं नियोजन पाहू शकाल. प्रवेश फी असेल या स्पर्धेतील
4,000 रुपये नोंदणी फी असेल, 2,000 रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, मानाचा करंडक आणि रोख रक्कम 30,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 15,000 रुपये व रनरअपची ट्रॉफी. नरेश शेलार पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो अजून एक फटका हवेत केला परंतु लॉंग ऑफला छत्ररक्षक आहे भावेश उर्फ भाऊ, कुठल्या प्रमाणात चूक करत नाहीये आणि एका झेलबाच्या स्वरूपात संकेत पाटील इज गॉन. थर्ड प्राइज असेल 7,000 रुपये व चषक आणि चतुर्थ पारितोषिक असेल 7,000 रुपये व चषक. मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल, उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक त्या स्पर्धेमध्ये दिले जाणार आहे. ज्या संघांना प्रवेश निश्चित करायचा आहे त्या संघांना मी विनंती करतो आपण संपर्क साधू शकता. लखन पाटील, खंडू पाटील, दामू म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, कैलास पाटील, सुजित पाटील. ठिकाण हरिहंत कंपाऊंड, सावतगाव, पाण्याच्या टाकीजवळ. न्यू बॅटर, लेफ्ट आर्म बॅटर आलाय फंट्या. त्याच्या सोबतीला एक अगलं वेगळं नाव आहे आणि पहिला चेंडू मात्र रडारमध्ये आलाय. हो हो काय कनेक्शन पाहायला बोलतोय. चेंडू चालला अगदी पिस डामकडे. 6 धाबांसाठी षटकार. तुम्ही नातं मात्र ठेवू शकणार नाही. आय थिंक फंट्या नरेश शेलार यांच्या मावशीचा मुलगा आहे परंतु त्याच्यावरती तो मात्र बरसलाय. पहिल्याच चेंडूवरती काय जबरदस्त खणखणीत षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी त्याच्या रडारमध्ये चेंडू आणि स्क्वेअर लेगची जी सीमारेषा आहे ती मात्र त्याने सहजपणे ओलांडली. हा तिसरा मॅक्झिमम षटकार पाहिला आपण आमनेपाडा संघाच्या इनिंगमध्ये. या ओव्हरमध्ये दुसरा. हो इथे मात्र पाहू शकाल चांगला चेंडू अगदी फुलर लेंथ होता. चेंडू चालला अगदी या शरीराचा वेध घेऊन वाडिश थडमॅनला पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला मिळतो. यवंतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे वाटचाल करते. ग्रीष्म आमनेपाडा संघाने 4 गडी आतापर्यंत गमावले आणि 29 धावा फलकावरती धावा ह्यारी चांगल्या पाहायला मिळतात कारण सुरुवात संत गतीने पाहिली होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त जयनं 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर भावेशवरती आक्रमण चढवला, त्याने खर्च केले 11 आणि या नरेशवरती सुद्धा मात्र पाहतो की फलंदाजाने वर्चस्व ठेवलंय कारण त्याच्या विरोधात 2 षटकार पाहिले आपण. हो मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय परंतु सेफ लँडिंग होणार. दोरीचा प्रयत्न होतोय. जय वेगाने चेंडूवरती झेपावला. रनआउटची संधी असेल आणि हो आता मात्र मैदान सोडावं लागेल तेजेशला कारण रनआउटच्या स्वरूपात तो बाद झालाय. हे विकेट्स जाणून बुजून फेकले असावी कारण तेजेश पूर्णपणे चाचपटत होता आणि त्या अनुषंगाने मात्र पाहू शकाल 3 धावांचा तो योगदान देऊन माघारी परतला आणि ओव्हर कंप्लीट 3 षटकांचा खेळी ते मात्र संपन्न झाला आणि फलकावरती आपण जर पाहिलं तर 30 धावा 30ला 5 सध्या आपण परिस्थिती पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती आलाय मितेश आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तेजेश. फलंदाज तेजेश बाद झाला परंतु गोलंदाज तेजेश आलाय. युवा खेळाडू आणि आय थिंक ही डेब्यू मॅच त्याची असावी त्याच्या करिअरची. ही पहिली स्पर्धा आणि कोणती स्पर्धा असेल तर चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी आगमन केलंय आणि पाहूया पहिल्या सामन्यामध्ये मात्र आपल्या नावाची छाप सोडेल का. शरीराची रचना जर पाहिली तर अगदी लवचिक आहे परंतु खेळ त्याचा मात्र या ठिकाणी मजबूत पाहायला मिळेल का. नाही प्रत्येक संघाचे जे 12 men असतात ते सुद्धा मात्र आनंद घेत असतात कॉमेंट्री बॉक्समध्ये. फक्त 3 मिनिटं आहेत पीसी संघ तुमच्याकडे. चला डावाला सुरुवात करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका नरेश प्लीज वेळे संदर्भात सहकार्य करा कारण या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही कमिटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय.
ऑन साईडला पाहिलं तर पूर्णपणे जास्त संख्येने बाउंड्री रायडर्स पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगानं जे सैनिक आपल्या देशाची एखाद्या बॉर्डरवरती सुरक्षा करतायत त्या अनुषंगाने सर्व जे क्षेत्ररक्षक आहेत ते बाउंड्री लाईनवरती सीमेरेषेवरती आपल्या संघाची सुरक्षा करत असताना पाहायला मिळत आहेत. पंच आता मात्र ते पाणी करतात की जी लँडिंग आहे ती मात्र आय थिंक पिचच्या बाहेर आहे की नाही. अतिशय सुंदर पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तिन्ही पंचांचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि पंचांचा वाईटचा इशारा, कारण पडल्यानंतर पाहिलं तर लेग स्टंपच्या खूपच बाहेर आय थिंक ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू निघून गेला. लेफ्टी बॅटर त्याच्या अगेन्स्ट आहे. फुल टॉस पाहू शकाल. ऑन साईडला मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला जातो. या मिड विकेटला मात्र फिल्डर आहेत. आउटफील्डचा विचार केला तर आदित्य असेल, भाऊ असेल, जय असेल, या जबरदस्त कामगिरी करत असतात पीसी संघाचा जेव्हा जेव्हा आपण सामना पाहतो एखाद्या स्पर्धेमध्ये. आणि तसं जर पाहिलं तर पिसे गावामध्ये दोन संघ आपण पाहतो आणि दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी बॅलन्सिंग संघ आहेत. परंतु ग्रीष्मा 11 आमनेपाडा जो संघ या सत्रामध्ये आपण पाहतोय त्याची चांगली बांधणी पाहायला मिळते. कारण या संघामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल पाहतो. या नवीन नवतरुण खेळाडू, युवा खेळाडू सुद्धा आपण पाहतोय. कारण जो षटकार पाहिला आपण फंट्याच्या बॅटमधून, असं वाटतं की त्याने सुद्धा मात्र याच वर्षी क्रिकेटला सुरुवात केली, आपल्या करिअरला सुरुवात केली आणि सध्या तरी मात्र चांगली कामगिरी करतोय. परंतु मितेश इज ऑन स्ट्राईक. हो, स्वीक करण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते त्या ठिकाणी. लाऊड अपील करतायत कॉर्ड बँडसाठी, परंतु जी बॅट आहे ते मात्र विकेटला अगदी ग्राउंडिंग झाली. परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून चालला वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. आतापर्यंत 3 एक्स्ट्रा धाबा या इनिंगमध्ये पाहिल्या आपण. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली आणि वाईटच्या स्वरूपात 2 धाबा आणि बाकी सर्व ज्या बॅटनं धाबा आपल्याला पाहायला. फटका हवेत केलाय, टायमिंग प्रॉपर नाही. स्वतः गोलंदाज चालला, तेजमय कामगिरी. त्याच्या डेब्यू मॅच मध्ये ही पहिली विकेट्स. फलंदाज गॉन. तेहतीसला 6 आपण पाहतोय परिस्थिती. परंतु एकही फलंदाजाने आतापर्यंत डबल डिजिट आकडा मात्र गाठला नाहीये. गुणेश 2 वरती बाद झाला. त्याच्यानंतर आपण मुनीशला पाहिले, त्याने 9 धावा जोडल्या. जयेश 3 वरती बाद झाला. तेजसने 3 धावा जोडल्या. संकेतनं 6 धावा जोडल्या आणि मितेश 0 वरती बाद झाला. आणि आता फंट्याच्या सोबतीला आता मात्र अनिकेत आलाय. हो, लेग स्टंप वरती चेंडूची फेकी, चांगला टर्न केला चेंडू, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू वेगानं चाललाय. पुन्हा रनआउटची संधी असेल त्या ठिकाणी. हो, हे डिसिजन कॉलिंग प्रॉपर नाहीये आणि आता मात्र अनिकेतला सुद्धा धावावं लागेल. फक्त 1 धावेचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि हा लागणारा 7वा धक्का टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडाला. हवी तशी मात्र या इनिंगमध्ये पार्टनरशिप डेव्हलप झाली नाही आहे. त्याचमुळे मात्र पाहतो की विकेट जास्त इथे मात्र गमावले. 7वा गडी आतापर्यंत बाद झाला आणि आता मात्र 9व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, विजय. 3 षटकांचा आपण खेळ पाहिले तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला आमनेपाडा संघ पाहायला मिळत होता. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये तेजसनं तेजोमय कामगिरी केलेली आहे. कारण त्याच्या विरुद्ध आतापर्यंत एकही मोठा फटका मात्र या ठिकाणी या फलंदाजाने त्याने खेळून दिलेला नाहीये. ओहो, फलंदाजाला फॉलो करायचं होतं, परंतु त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र त्या ठिकाणी मूव्ह झाला आणि लेग स्टंपच्या अगदी बाहेर निघून गेलं. ज्या ओव्हरमधील आपण विचार केला तर हा 3रा सिव्हिअर चेंडू आहे वाईटच्या स्वरूपात. अतिरिक्त धावा तेजसने खर्च केलेल्या आहेत. त्यावरती त्याला आता मात्र कुठेतरी सराव करावा लागेल, लक्ष त्याला केंद्रित करावा लागेल. करेल, तो युवा आहे. जसा जसा तो स्पर्धा खेळेल तसा तसा त्याच्याकडे अनुभव येत राहील. आणि या स्पर्धेमध्ये आय थिंक आपण ज्यावेळी बक्षीस वितरण 16 संपन्न करणार आहोत. प्लेअर ऑफ द इमर्जिंग इयर ऑफ द इमर्जिंग प्लेअर हा अवॉर्ड सुद्धा आपण देणार आहोत. त्याच्यानंतर प्लेअर ऑफ द इयर हा किताब सुद्धा आपण देणार आहोत. हो, ये क्या हो गया,
म्हणतात ना की घराचा दरवाजा उघडा असेल तर घरामध्ये चोरी होत असते आणि या ठिकाणी तसंच काय घडलं. फलंदाजाने इष्टा दाखवल्या आणि त्या तेजसनं उडवल्या आणि पंच सुद्धा मात्र त्याचं कौतुक करतायत. आय थिंक त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र स्माईल आहे, कारण हे काय घडलं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काय घडेल आपण सांगू शकणार नाहीये, परंतु तेजसच्या अकाउंटमध्ये ही दुसरी सफलता. सुद्धा तिथे आश्चर्य झाला की एक्झॅक्टली घडलं तरी काय मैदानाच्या आतमध्ये. वेलकम आकाश. जे जोटिंग दरून संघ सुद्धा मात्र इथे दाखल झालेला आहे आणि आपण लगेच नाणेफेके सुद्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. हो, क्रॉस बटेट फटका, ताकदीचा प्रॉपर वापर झाला आणि एक गॅप सिलेक्शन चुकीचं पाला लावला आणि पुन्हा रनआउटची संधी. हो, फिंगर अप, अजून एक विकेटचं पतन आणि अशा रीतीने आता मात्र पाहू शकाल सर्व षटकं मात्र इथे संपन्न झाली आणि आमनेपाडा संघाने एकूण गडी गमावले 9. 10 फलकावरती धावा लागला 36. 37 धावांचं आव्हान असेल पवनपुत्र पीसी संघासमोर. तो आव्हान इथे मात्र पेलला जाणार की त्या धावांचं संरक्षण आमनेपाडा संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याची आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. देवरुंग वर्सेस वालशी तशी लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मित्रांनो, कुठे जाऊ नका, चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आई गावदेवी वालची विपक्ष जय झोटिंग देवरुंग दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी आता मात्र मी इन्व्हाइट करतोय. चला, खजिनदार कैलासजी पाटील उर्फ केपी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत आणि सोबतीला असतील जय विकास पाटील. हॅलो, चेक. चला, वेलकम आवेश अँड वेलकम आकाश. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा आणि आमचे मान्यवर जय विकास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. हेड अँड टेल. चला, आवेश ते मात्र कॉल देतोय, परंतु एक जय सोबत फोटोशूट. चला, छापाचा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे. जय, तुझं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आता मात्र पुन्हा आपण व्यासपीठावरती स्थान आपण व्हा. आवेश, कशी सीझनला सुरुवात झालेली आहे, कसा सराव राहिला तुमचा या सत्रामध्ये? ग्राउंड आमचा थोड्या वेळेला त्या पिच बनवत होतो नवीन, त्याच्यामुळे प्रॅक्टिस सरावाला काय टाइम भेटला नाही. आता 2-3 दिवस झाले प्रॅक्टिस चालू आहे आमची. मग तुम्ही डायरेक्ट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये उतरलेले आहात. समोर संघ आहे जय झोटिंग देवरुंग. एक टेनिस क्रिकेट जर आपण विचारलं तर मोठं नाव आहे. काय दडपण वगैरे असेल? काही दडपण नाही, फक्त मुलांना असं सांगतो की 100% सर्वांनी द्या. कुठलीही टीम मोठी नसते. जर चांगलं केलं, जे चांगलं केलं तेच जिंकणार आहेत. निर्णय काय घेणार आहे टॉस जिंकलाय? गोलंदाजी. आमच्या 7 स्टार कमिटीबद्दल काही सांगशील? त्यांचे जे नियोजन केलं ते अपरंपार केलं, कारण जेवढी मुलं आहेत आपल्या इथल्या 40 टीम झाल्यात त्यांना पूर्ण संधी देतात खेळायला. ते कारण इथून खेळतील तेव्हाच पुढच्या टुर्नामेंटमध्ये ते पुढे जातील. क्या बात आहे. शुभेच्छा असतील. आकाश, पहिला प्रश्न, एक गाव आणि एक संघ आम्हाला या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याच्या पाठीमागचं गावकऱ्याचा तुम्हाला कशा रीतीने सपोर्ट राहिलाय? गावकऱ्यांचा पूर्ण सपोर्ट आहे. आम्हाला पण वाटत होतं का एक संघ व्हावा म्हणून. अनेक वर्ष आपण पाहिली की देवरुंग गावातून आम्हाला 2-2 संघ पाहायला मिळायचे, परंतु आता मात्र जे लेजंड तुमचे होते ते आता एकोपाने आलेले आहेत. वातावरण कसं आहे? काय वातावरणच पूर्ण शांत आहे. बॅटिंग करायची आहे, खुश आहेस? हो, नक्की. किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करशील? 40 ओव्हर्स करायचा प्रयत्न करू. आकाश, या स्पर्धे अगोदर कुठली स्पर्धा तुम्ही खेळलेल्या या सीझन मध्ये? हो, खेळलेलो मुरबाडला. मग रिझल्ट काय आहे? फर्स्ट मॅच हारलेलो. क्या बात आहे. परंतु इथे तुम्ही मात्र विजयावर सुरुवात करणार, यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून अशी बातमी आहे की आई गावदेवी वालची संघाला टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया पुन्हा कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर समीर ठाकरे. थँक्यू सो मच. धन्यवाद योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा थरार तुम्ही अनुभवताय. पहिल्या फेरीमधील चौथा सामना तुमच्या समोर आणि यानंतर आणखी एक मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल, जेथे जे झोटिंग देवरुंगच्या विरोधात आई गावदेवी वालशीन असा सामना आपण पाहणार आहोत.
चेक. टार्गेट या ठिकाणी 37 धावांचा असेल. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 36 धावा जोडल्या गेल्या. पवनपुत्र पिसे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लढत पाहतात ग्रीष्मा 11 आमनेपाडा. 2 मातब्बर संघादरम्यान हा सामना सध्या सुरू आहे. आदित्य आणि भावेश सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला बॉल वेगानं सरसावतोय. 2 फिल्डर बॉल मागे धावतायत. फायनली बॉल अडवलाय. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉलला थांबवलंय त्या ठिकाणी आणि 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. चौथ्याही धावेचा प्रयत्न केला जात होता. ओव्हर थ्रो जरूर झाला मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक कॅप्टन जयेश आलो. चेक. भावेश शेलार ऑन स्ट्राईक असेल. पहिल्याच बॉलवर आदित्यनं 3 धावांनी आपलं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. संकेतनं गोलंदाजीला सुरुवात केली. संकेतनं आले एक क्लासिकल षटकार आपल्याला दाखवला होता. फट्याच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघून चालला. बॅकवर्ड ऑफ दी पॉइंटला फिल्डर धावतायत बॉल मागे. पुन्हा 2 धावा. पवनपुत्र पिसे गावामध्ये आपण सध्या ही स्पर्धा अनुभवतोय, एन्जॉय करतोय आणि पिसे गावातील हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय सध्याच्या घडीला. अनेक वर्ष मला वाटतं की मागील 15 ते 20 वर्ष आपण आमनेपाडा संघाचा विचार केला तर रामकृष्ण काकडेनं नवीन बॉलसह गोलंदाजी केली, परंतु ती 20 वर्षांची स्ट्रीक आता मात्र ब्रेक झालेली आहे आणि नवीन बॉलसह संकेतला आपण पाहतोय. यावेळेला ड्राइव्ह, स्क्वेअर ड्राइव्हचा फटका, क्लासिकल नजाकत, नेत्रदीपक चौकार. हा क्लास आहे भावेश शेलारचा. थोडासा मागे येतोय, लेग समोर येत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि पॉवर प्ले सुरू आहे. सर्कलला भेदायचं होतं आणि 4 धावा प्राप्त केल्या त्या ठिकाणी. 9 या आकड्यावरती धावसंख्या. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात आता पिसे संघाला मिळाली आहे. पुन्हा शॉर्ट ऑन पूल ऑन साइडला मिड विकेटला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जाणार आणि 2 धावा पुन्हा मिळाल्यात. संकेत पाटील, गुणेश फक्त 2 धावांचं योगदान. त्याच्या माध्यमातून मोनिशच्या बॅटमधून एक षटकार जरूर बघायला मिळाला. गोलंदाजांनी कमाल केली. फर्स्ट ओव्हरमध्ये जयेश असेल 5 धावा फक्त खर्च केल्या. त्यानंतर भावेशच्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. अंतिम षटक मात्र कमालीचं राहिलं तेजस पदार्पणामध्ये. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला चांगला झेल पकडतोय. पहिला धक्का लागेल पवनपुत्र पिसे संघाला. भावेश गॉन. पहिला धक्का या ठिकाणी लागतो आणि 11 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय. टीम पवनपुत्र पिसेचा न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होत असताना संकेतला फायनली विकेट मिळाली. नरेश शेलार मैदानामध्ये एंटर होतोय. आफ्टरनून सेशन, दुपारचं सत्र आणि एक चांगला सामना होण्याची दाट शक्यता, हाय व्होल्टेज मॅच होण्याची शक्यता आहे. मागे बॉल आता विकेट किपर बीट झालाय. हा बॉल वेगानं निघून जातोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. या ठिकाणी मिळतात पवनपुत्र पिसे संघाला आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा संकेत पाटीलनं खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. ग्रीष्मा 11 आमनेपाडा, संतोषी काकडे यांचा संघ तुम्ही पाहतायत आणि त्यांच्या विरोधात बॅटनं हा चौकार आपल्याला बघायला मिळाला होता.
खरं म्हणजे एक्झॅक्टली इथून मेन्शनच झालं नव्हतं की बॅटनं चौकार आहे की बाईचा चौकार आहे. फक्त लकी रन्स, ज्या नशिबाच्या धावा मिळाल्या होत्या. अठरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज प्रथमचा वापर या ठिकाणी करण्यात आला. प्रथमला द्वितीय षटकामध्ये इन्व्हाइट केलाय. कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव तिथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना 16 या आकड्यावरती. नॉन पॉवर प्लेच्या षटकांना सुरुवात. दुसऱ्या दिवसामध्ये आपण लो स्कोरिंगच्या मॅचेस अगदी क्लोज होताना आपण बघितल्या होत्या आणि कालही जो सेमीफायनलचा सामना होता बापगाव मेहर 11 आणि त्यांच्या विरोधात मुठवल स्वर्गीय मकरंद स्मृती या दोन संघादरम्यान तोही हाय व्होल्टेज होताना आपण पाहिला होता. यॉर्कर लेंथ यावेळेला खोलवट टप्प्याचा चेंडूला अक्षरशः खोदून काढावा लागला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिला. 2 धावा मिळतात. प्रत्येकी बॉलवर सिंगल डबल कंप्लीट करून कुठेतरी आता विजयाकडे अग्रेसर होताना. पेपरवरती आता समीकरण आपण बघतोय 16 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. म्हणजे पेपरवरती धावांचा पाठलाग थोडासा सोपा वाटतो, परंतु क्रिकेट आहे. या खेळामध्ये कोणती धावसंख्या विजयाची ग्वाही तुम्हाला देत नसते. पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल, परंतु दिशा थोडीशी खराब आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव तेथे मिळेल. स्कोर एका धावेने 19 वर. आता 16 बॉल आणि 18ची गरज आहे. सुपर संडे, संडे फन डे, फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. अंतिम दिवस या स्पर्धेचा. विजयाचा गुलाल कोणता संघ उधळणार. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळाली आणि ह्या एका धावेने धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 20 धावा, 20 रन्स. ओव्हर नंबर 2. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या डावामध्ये गोलंदाजांनी कमाल केली. एक मात्र षटक राहिलं जे 11 धावांचं राहिलं आणि तिसरं षटक जे 13 धावांचं राहिलं. हुक करण्याचा प्रयत्न, बॉल मागे येतोय. बॅटची टॉप एज वरची कडा घेत असताना संकेत त्या ठिकाणी सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना थोडाफार काही नमी मिळेल. प्रथम आता धावा थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु विकेट महत्वाच्या असतील. इथून जर तुम्ही फलंदाजांना बाद कराल तेव्हा तुम्ही या सामन्यामध्ये पलटवार कराल. इम्पॉर्टंट विकेट्स तुम्हाला क्लेम कराव्या लागतील. पूल केल्या मिस्टामिंग आहे. विकेटची संधी आहे. चर्चा करत होतो आपण विकेटची आणि फायनली ब्रेक थ्रू मिळाला. नरेश शेलार बॅक टू द आउट. बिग ब्लो फॉर द टीम. दुसरा धक्का या ठिकाणी लागला. आपण चर्चा करत होतो की ज्या वेळेला तुम्ही विकेट्स घ्याल त्याच वेळेला या सामन्यामध्ये तुमचा पलटवार होईल आणि आता उर्वरित बॉल शिल्लक आहे. 13 आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 21ला 2 गडी बाद सध्याची स्थिती आहे. नवीन बॅटर जय शेलार मैदानामध्ये एंटर झालाय. पुन्हा प्रथम येतोय. ओ यावेळेला आउटसाइड एज, बॅटची बाहेरील कडा. सुदैव ओ खराब क्षेत्ररक्षण देखील झालंय. बॉल थर्डमॅनच्या दिशेनं वेगानं चाललाय आणि आउटफील्ड तिथे स्लो आहे. संकेत थोडासा लेझी पाहायला मिळाला. अनिकेत मला वाटतं त्या ठिकाणी कधी कधी होत असतात अशा चुका आमच्याकडूनही आणि 12th मॅन कडूनही. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा स्कोर कार्डवर. येणारे 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता असेल. कदाचित येथे स्लीप कॉर्डरमध्ये एखादा क्षेत्ररक्षक असता तर इथे झेली होऊ शकली असते, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार कमी असे कॅप्टन्स आहेत. चला वेळेवरती लक्ष असू द्या.
2 ओव्हरसाठी आतापर्यंत तुम्ही 11 मिनिटे घेतलेले आहेत. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल, अन्यथा एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. बऱ्याचशा संघांना त्याचा भूदंड भोगावा लागलेला, त्याच्यामुळं जरूर या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं. कॅप्टन म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओव्हर रेट ज्या वेळेला तुमचा स्लो राहतो ना, त्यावेळेला कॅप्टनच्या फीजमधून काही पर्सेंटेज कपात केली जाते. ती कॅप्टनला पेनल्टी असते, परंतु इथे कॅप्टनला पेनल्टी न देता संपूर्ण संघाला आम्ही पेनल्टी देणार आहोत. म्हणजेच काय तर एक तुमचा फिल्डर सर्कलमध्ये आम्ही सेट करणार आहोत आणि त्याचा भूदंड तुम्हाला भोगावा लागेल. कारण एखादा फिल्डर का अतिरिक्त बाहेर कमी असला की जास्त चौकार येतात. फुल टॉस बॉल आहे, ऑन साइडला उडवल्या बॉल आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. जय शेलारच्या बॅटमधून षटकार. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. भीमा नो बॉल साठी रेफर करण्यात आल्या फलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. एक रिव्ह्यू आपण देत असतो भीमा नो बॉल साठी, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आला आणि या षटकारानं आता विजयाकडे अग्रेसर होत असताना टीम पवनपुत्र पिसे. 11 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. बोलू तय्या, हा ट्रॅकर पुन्हा पूल केला. इथे फटका फर्स्ट बॉल लावत आहे. आता झेल पकडली आहे जयेशनं. फलंदाज बाद. ईशांत नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतो. आता 10 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. बरेचसे यंगस्टर खेळाडू आपल्याला आज संघामध्ये बघायला मिळतात. तेजस असेल ज्यानं अंतिम षटकी हाताळलं, त्यानंतर आता ईशांतला तुम्ही पाहताय जो बॅटिंग करण्यासाठी आला. युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पवनपुत्र पिसेनं टॅप केल्या, बॅकफुटला जात असताना चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट. सत्यवान शेलार एक सिनियर खेळाडू मला वाटतं आज संघामध्ये नाहीये. त्यानंतर कैलास पाटील हे देखील सिनियर खेळाडू आज संघामध्ये जरूर नाहीयेत. युवकांना संधी त्यांनी दिलेली आहे. 9 चेंडू आणि 6ची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग एंड 6 मोर रन टू विन. आने वाली 9 गेंदों और 6 रनों की जरूरत. कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहणारा बॉल लेन बॉल होता. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव येतोय. 8 बॉल 6ची गरज आहे. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न केला होता आदित्य तसा एक क्लासिकल बॅटर आहे. आपण अनेक त्याच्या इनिंग्स बघितलेल्या आहेत. नेहमी पॉवर प्ले मध्ये तो ज्या वेळेला बॅटिंग करतो त्या वेळेला तंत्रशुद्ध बॅटिंग त्याची बघायला मिळते. आणि तो फटका दाखवलाय. वा, ग्रेट शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलाय. बॉल बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार. क्लासिकल चौकार. हाच प्रयत्न होता, परंतु तो बॉल विकेट टू विकेट होता आणि हा बॉल थोडासा वाईड मिळाला. त्याच्यावरती चांगला कट पाहायला मिळालाय. सॉफ्ट अँड कॉपी बुक स्टाईल ना फटका ड्राईव्ह केला. कवसला फिल्डर उपस्थित. सेन्सिबल क्रिकेट. एकच धाव. येणारे आता 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. लास्ट ओव्हर. एक मॅजिकल षटक आता इथून एखादा गोलंदाज हाताळणार का?
अनिकेत हो स्कूप करण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन मागे हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. अनिकेत एक धाव वाचवणार का? एक नवा विक्रम, नवा इतिहास त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार का? पूर्णच्या पूर्ण षटक त्याला येथून मेडन टाकावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. परंतु समोर आदित्य, वन ऑफ द टेक्निकल बॅटर फ्रॉम पीसे, आणि विजयी फटका, विजयी चौकार आदित्यच्या बॅटमधून. याचबरोबर पवनपुत्र पीसे वन द मॅच. सामना त्यांनी जिंकल्या 7 विकेट राखत असताना आणि 4 चेंडू ठेवत असताना पवनपुत्र पीसेना सामना जिंकला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन पवनपुत्र पीसे अँड हार्ड लक टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा. बोलू आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी दिला जाणार आहे आणि अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला जयेश शेलारची बघायला मिळाली. 5 धावा फर्स्ट ओव्हर मध्ये त्यानं खर्च केला आणि 1 विकेट मिळवली आणि बॅटिंग करत असताना जयेशच्या बॅटमधून 9 धावा आल्या. अत्यंत महत्वाचा षटकार